नागपुरात तरुणींवरती धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओ चालकाला अटक. धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच दिली धमकी. रियाज काझीवर विनयभंगाचाही गंभीर आरोप. नागपुरात तरुणींवरती धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओच्या आर्थिक स्रोतांची चौकशी होणार. एटीएस आणि आयटी विभागाचं संपूर्ण प्रकरणावरती लक्ष. आरोपी रियाज काझीसह माजी कर्मचाऱ्यांची ही चौकशी. डोंबिवली लोकल अपघात प्रकरणी चौकशी समिती नियुक्त. मध्य रेल्वेकडून 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन. अहवाल आल्यानंतर कारवाई होणार. सातपुड्यात नंदुरबारच्या सातपुड्यात बीए पास बोगस डॉक्टरचा धुमाकूळ. गर्भवतींवरती उपचार केल्याचा संशय. मोठ्या प्रमाणात प्रेग्नन्सी किट जप्त. आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह. मुंबईच्या नागपड्यात पैशाच्या वादातनं हत्येचा थरार. 78 वर्षीय वृद्धाची हत्या करून आरोपी फरार. इक्बाल सालिया असं मृत व्यक्तीचं नाव. आरोपीचा शोध सुरू. मराठवाड्यात पावसाचा आजपासून पुढचे 2 दिवस येलो अलर्ट. वादळी वारा आणि अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन.